संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा आणि गरजेचा मुद्दा मी तुमच्याकरिता घेऊन आलेला आहे मित्रांनो. तुम्ही लोक व्हिडिओ पाहता पण त्यावर तुम्ही अंमल करत नाही. याचाच त्रास तुम्हाला गेल्या 2 महिन्यापासून त्रास सहन करावा लागत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल की हा व्यक्ती फक्त चॅनलवर येतो, व्हिडिओज बनवतो, टाइमपास करून निघून जातो. यात माझा टाइमपास काहीही नाही. यात तुमचा नुकसान होताना तरी मला दिसत आहे. कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे मार्च महिन्यामध्ये आलेले नाहीत. त्याहून मोठी अपडेट अशी, त्या महिन्यात जेवढे पैसे राहिले होते त्याहून अधिक लोकांचे पैसे एप्रिल महिन्यामध्ये राहिलेले आहेत. फक्त आणि फक्त 3,333 लाभार्थ्यांनाच हे पैसे जमा करण्यात आलेले आहे, म्हणजे यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. तुम्ही व्हिडिओकडे दुर्लक्ष करता आणि टाइमपास समजून व्हिडिओ सोडून देता आहात, म्हणून तुम्हाला हा त्रास सहन करावा लागतो आहे. नेहमी सांगत असतो मित्रांनो की तुम्ही डॉक्युमेंट्स वेळोवेळी द्यायला जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकत नाही. जर लक्ष जरी दिलं तर तुम्ही टाइमपास म्हणून किंवा समजून व्हिडिओ सोडून देता. पण जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा तुम्ही मेसेज, फोन किंवा कमेंट करता की सर आम्हाला पैसे आलेच नाही. मी तुम्हाला खात्रीपूर्वक म्हणजे खात्रीपूर्ण सांगतोय, या महिन्यामध्ये बरेचसे लाभार्थी या योजनेपासून म्हणण्याऐवजी या मानधनापासून वंचित राहिलेले आहेत. मी खात्रीशीर तुम्हाला सांगू शकतो. हा होता पहिला मुद्दा मित्रांनो. आणि दुसरा मुद्दा, तो मुद्दा म्हणजे असा आहे, आजची जी अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला सांगतोय. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुम्ही कितीही वाजता कोणत्याही तारखेला आणि कधीही तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. काय बोललोय? कोणत्याही तारखेला कितीही वाजता तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकता. याकरिता नवीन ताजी अपडेट आलेली आहे. पण दिव्यांग लाभार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या अशा की बऱ्याचशा लाभार्थ्यांकडे मोबाईल फोन्स नसतात किंवा काही लाभार्थ्यांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी कशी करावी याविषयीची सुद्धा माहिती नाही. बरोबर ना? तर आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ बनवला गेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही शोधून पाहू शकता. ठीक आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तिथे कुठे काय करावं लागतं याची सुद्धा तुम्हाला माहिती त्या व्हिडिओज मधून मिळून जाते. आणि 30 एप्रिल 2026 जी शेवटची तारीख होती नोंदणीकरिता ती आता वाढवलेली आहे. याची कुठलीही शेवटची तारीख नाही. याचा अधिक पुरावा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये 2 स्क्रीनशॉट्स आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हा महत्वाचा होता आजचा व्हिडिओ. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओव्हर सेट करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. मी भेटतो काय नवीन व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.